जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न आहेत. या प्रश्नावर कुठेही काय बोललं जात नाही. वस्त्रोद्योगाचा विकास झालाय कुठं? झालाच नाही आहे. त्या राजू शेट्टींची लोकप्रियता या सगळ्या प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यात कुसळासारखी टोचत राहिली. इचलकरंजीच्या रेल्वेला राजू शेट्टींचा विरोध आहे, इचलकरंजी शक्ती मार्गाला राजू शेट्टींचा विरोध आहे, इचलकरंजीच्या पाण्याला राजू शेट्टींचा विरोध आहे. खोटं बोलणं ते पण ईडीच्या भीतीला लावून लाचारीगत त्या ठिकाणी दर्शनमाने शांत मुख्यमंत्र्यांच्या समोर त्या ठिकाणी बसलेला ह्याचा साक्षीदार मी आहे. 5 वर्षामध्ये जर त्यांचं कर्तृत्व खुललं असतं तर पंतप्रधान मोदींच्या नावावर मत मागायचं काय आवश्यक आहे? इचलकरंजी काय पाकिस्तानात आहे का? नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आपण आलेलो आहोत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात, ज्याला पूर्वी इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ म्हणून देखील ओळखलं जायचं. या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लढत देखील रंगजक आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी विद्यमान खासदार धैर्यशील माने महायुतीकडनं आहेत, दुसरीकडनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं राजू शेट्टी आणि तिसरीकडनं महाविकास आघाडीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे सत्यजित आबा पाटील यांना. तिरंगी अशी ही लढत आहे आणि या लढतीत नेमका इथला मूड काय, चला जाणून घेऊयात आणि थेट लोकांशी आपण बोलणार आहोत. चला. नमस्कार. काय मूड आहे सध्या मतदारसंघाचा? नाही, माझा घेऊ नका तुम्ही. तुम्हाला घेऊ नका असं ते म्हणतं. अजिबात. काय वाटतंय काका? बरं, काय तसं बोलायचं याच्यात नाहीत ते. ही जयसिंगपूर मधली बाजारपेठ आहे आणि मोठ्या संख्येने इथं लोक इथे. काका नमस्कार. हा, मी विशाल परदेशी मुंबईहून आलोय मूड जाणून घेण्याकरता एकूण निवडणुकीचा. काय वाटतं यंदा कसं वातावरण आहे इथं? इथं काय धैर्यशील मानेचे आहे. होय काय? विद्यमान खासदार पुन्हा येणार? होय. काम केलंय? पुणे काम केलंय भरपूर. त्यांनी आता प्रत्येक गावोगाव दिले. नावाप्रमाणे धैर्यशील आहेत का? हा, धैर्यशील आहेत. होय काय? होय होय. जातोय मग लोक जात आहेत त्यांच्या पाठीमाग? होय, जातात. पण राजू शेट्टी का नाही मग? नाही, त्याने धैर्यशीलने आता भरपूर कामं केलेली आहेत. काय भरपूर पैसा दिलेला आहे. बर बर. त्यांचं म्हणणं आहे की विद्यमान खासदारांची काम आहे म्हणून त्याच्या पाठीमागे लोक जाऊ शकतात. ताई, मतदान करता का? नाही, माझं अजून वोटिंग कार्ड नाही आहे. अच्छा, वोटिंग कार्ड नाही अजून. बरं, ठीक आहे. तरी एक प्रश्न विचारायचा आहे. इथं कोण उमेदवार उभे आहेत काय माहिती आहेत का लोकसभेला? नाही, कल्पना नाही. पण ठीक आहे, आज काय बाजार करण्यासाठी. चला, वा वा, छान मस्त बाजार होते, हरकत नाही. काय भाव दिला टरबूज? 40-50. होय का? काय फरक आहे 40 आणि 50 मध्ये? बारीक मोठं किलोचा भाव असतो. किलोचा भाव आहे. 50 वाला मोठा आहे, 40 वाला छोटा आहे. हा, वजनात असतो. वजनात असतो, होय की नाही? मग आता वजनात जर टरबूज लक्ष देतो तर वजनात इथं 3 उमेदवारांपैकी म्हणजे राजू शेट्टी, सत्यजित आबा पाटील आणि धैर्यशील माने, कोणाचं वजन वाढलेलं आहे? आम्हाला प्रॉब्लेम मला आता कुठं टाकायचं, काय टाकायचं, कुठं मतदान करायचा प्रॉब्लेम आहे. हो. काय धर्मसंकट आहे? इकडे मशाल आहे, इकडे धनुष्य आहे. हा, आणि मध्ये शिट्टी आहे. मध्ये शिट्टी आहे. पण मग शिट्टी वाजणार, मशाल भेटणार की धनुष्य बांधणार? अजून काय नियोजन नाही. नियोजन नाही. अंदाज काय? अंदाज सांगतोय सर. अंदाजही सांगू शकत नाही. पण चांगलं आहे बरं का. 50 आणि 40चा तर 50-40 तुम्हाला ठरवायला लागणार आहे. काकू इथलेच का? काय नाव आपलं? उल्का रमेश यादवाडे. वा. ताई, मला अगदी साधं सोपं विचारायचंय. मस्तपैकी आठवडी बाजार केला तुम्ही आता करायला लागतो. संसार पळवायचा. हा, येणार तुमच्याकडे, पण तिथंच थांबा. हा, येतो बोलायला. हा, काय आता मी असं ऐकतोय की राजू शेट्टी निवडून येतात तिथं? हा, आता बघायचं काय काय होतं ते. पण तुमचा अंदाज काय? इतकी वर्ष तुम्ही जयसिंगपूरमध्ये येता, जयसिंगपूर बदलला म्हणजे हातकणंगले बदलला का? चांगलं सुधारणा आहेच की. सुधारणा आहे. शेतकरीचं शेतकऱ्याबद्दल विचारणार मी तुम्हाला. बरोबर. काय अंदाज तुमचा? मूड काय इथला? बघू की काय होतं. बघू की काय होतंय असं. आता तरी कसं सांगणार काय? काकू जुन्या मतदार आहेत. जुना मतदार कधी आपला कल व्यक्त करत नाही, वेळेवरती जाऊन बटन दाबतो. हा, बोला ताई, काय म्हणताय? काय भाव दिला? कुठला पेरू हा? तायवानी? थायलंड पेरू. थायलंड पेरू? होय. मग आपल्याकडचं केव्हा यायचं इकडे? हा, आपल्याकडचं पेरू आपल्याकडे झाल्यात की आता.
होय का? आपल्याच बागेत पिकवलाय? आपली स्वतःची बाग आहे की. वा 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 वा. काय किती एकरात आहे? अर्धा एकर. होय का? होय. मग होतंय जमतंय सगळं? कुठलं जमतंय खालायला निम्म लागतंय. होय का? लागवड काय स्वस्त आहे. होय का? मग लागवडीला किती खर्च? निम्म्याला 12ने जाते लागवड. 4च पद्धत. मग एका पेरू मागे किती सुटतं? एका पेरूमध्ये कुठलं 10 रुपये 5 रुपये मिळतात एवढंच की. होय का? दिवसभर खपतंय सगळं? संध्याकाळ लागते 7 वाजेपर्यंत. बाप रे, काय करता मग. मोठी मेहनत आहे. शेतकऱ्यांचं अवघड लय झाले. होय ना? पण मग या निवडणुकीच्या शेतकऱ्याबद्दल कोणीच बोलत नाही का बरं. हा? का बोलायला पाहिजे मग की? शेतकऱ्याचा माल असल्याशिवाय काय होते सगळं शेतकऱ्याचं. मग शेतकरी पिकवतो, आपण खातो. मग आणि म्हणे हाय तो भाव देतात का व्यवस्थित. मग अन्नदाता आहे तो आपला. मग सांगून द्या. मग तर काय नको आहे सरकारला. काय नको कळायलाच पाहिजे. सगळं माळव्याचा दर काय वाढवत्यात. मग लगेच लागवड मागवत्यात. सगळं औषध मागवत्यात. हा. आणि हे पिकाचं काय दर एक म्हणे भाव नाहीच. वा वा वा. जरा माल आला की झालं बघा घेता काही स्कूटो बरं. रस्त्यावर. वा ताई, रणरागिनी आहात तुम्ही. हात काय मिळवा. करा? वा, असं. तुम्हाला शुभेच्छा. काय मूड पण यंदा मतदारसंघाचा? होय. कोण निवडून येत? राजू शेट्टीच यायला पाहिजे. शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते. लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काका, तुम्ही तर उन्हाळ्या पावसावर भरपूर पाहिलंय. बघा अशी आहे बघ समोर या. हे बघा. हा, मला सांगा यंदा काय जनतेचा मूड आहे? आम्ही तर या सगळ्या गरमीत घामाघूम होत आमचा मूड तयार करतोय. जनतेचा मूड फक्त बीजेपीच्या विरुद्ध आहे. बीजेपीच्या विरुद्ध आहे. मग सतीश दाबा पाटील की काय? हा? सतीश दाबा पाटील हो येतील ना. येतील. हो काय साधा सोपा उमेदवार म्हणून राजू ओळखलं. शेट्टीने पण काम इथं पर्सनल चांगलं केलेलं आहे, त्यामुळे ते पण येतील. होय ना? हो. बरं, चला बघूया. मग एक लढत तिरंगी आहे, पण काकांकडनं लढत दुरंगी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. दादांना विचारू. होय दादा, कुठले इथलेच का? मी इथलाच. बरं, मग आता काय कसं होणार? काय ठरणार? काय करायचं? कुठवर जायचं? आता आम्हाला तर वाटतं की सुज्ञ मतदार झाले शाने. हा आता आम्हाला तर वाटतं की सुज्ञ मतदार झाले शाने. हा. मग का निवडून येणार आहेत धैर्यशील माने? जोरदार, क्या बात आहे. कवितेच्या ओळीत त्यांनी सांगून दिला की कोण निवडून येऊ शकतं म्हणून. कोणी धैर्यशील माने म्हणतंय, कोणी राजू शेट्टी म्हणतंय. तुमचं काय म्हणणं आहे? राजू शेट्टी. मूड काय सध्या? मूड भाजप विरोधी. होय ना? बघा, 1.5 लाख जैन मतदार वर्ग जो आहे तो हातकणंगले मतदारसंघातला आहे. तो निर्णायक वोटर आहे. तो नेमका कोणाच्या बाजून जातो? राजू शेट्टी आहे. होय का? होय. का ते जैन आहेत म्हणून की त्यांनी काम केलंय म्हणून? काम केलंय म्हणून. काम केलंय म्हणून. पण यापूर्वी का निवडून येऊ शकले नाहीत मग ते? त्यावेळी काहीतरी गणित चुकली आहे. यावेळी केलेलं आहे. आता 2-3 वर्ष भरपूर काम केलेलं आहे मग त्यांनी. यंदा दणका कोणाला? धैर्यशील माने. बर, ठीक आहे. हा, हे बघा, हे कुटुंब आहे छानपैकी इथं बाजाराला आहे. तुम्ही नको? बरं, टाटा बाय बाय. मग दिदीला तरी विचारू. नको नको नको, चला. हा, अरे बोलायलाच पाहिजे. म्हणजे काय जोरदार गॉगल दिसतोय गाड्या मी याच्यात. आणि काय एकदम मस्त रविवारच्या दिवशी म्हणजे जोरदार. आज महावीर जयंती आहे. महावीर जयंती आहे, त्यामुळे आज फिरण्याचा उत्सव घेण्याचा आनंद घेतो. बरं 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 बरं. काय मग काय मूड आहे सध्या इलेक्शनच्या बद्दल? काय हा, आता इलेक्शन बद्दल गेले 10 वर्ष मी राजकारणात. 10 वर्षात. बर, तुम्ही स्वतः राजकारणात काय करता? आम्ही असं ऑफिसमध्ये काम करत होतो 10 वर्ष येड्रावर ऑफिसमध्ये. साहेबांना आमदार केला माणूस आहे. बर बर. कोण आमदार? राजेंद्र पटेल येड्राव साहेब आमदार होते. हा, राजेंद्र येड्रावकर. हो, जयसिंगपूरमध्ये अखेर राजेंद्र येड्रावकरांचे समर्थक आपल्याला भेटले. पाहुणे आपले ते. होय ना? पाहुणे आहेत ना? आम्ही ऐकलं नाराज झालते म्हणे ते. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झाले होते म्हणे ते. झाले असेल अचानक पक्षाने काय सांगितलं ते निर्णय झाला. पण झाली नाराजी दूर झाली का? जरूर झाला. आता परत नाही लढाई. प्रचार करणार का इथल्या उमेदवाराचा? करणार. कारण माझं काम झाल्यानंतर. माझं काम आहे काय ते काम झाल्यानंतर. तुमचं काय काम आहे? आमचं काम झालं नाही. पंढरला रस्ता मंदिर रंगवायचं राहिले. परंतु अनेक बस्ती रंगवायची आहे. आमची गटरेज कामं तरली आहेत. ते आपले खास ओळखीचे आहेत. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा ते झालं तरच साहेब काम करतील असं कार्यकर्ते अगदी ठामपणे सांगतात. हा, आज देऊ की मोबाईल नंबर? थांबा जरा, आता मी गप्पा मारतोय. चाचा नमस्कार. नमस्कार. काय मूड आहे? काय मूड? काय नाही, बाजार करण्याचं मूड आहे. बाजार करण्याचं मूड आहे. वा वा वा, छानच. बरं, आम्ही असं ऐकलं हातकणंगले मतदारसंघ एकदम चकाचक झाला म्हणे. खरंच झालंय का? काय राजकारणात आपल्याला काय माहित नाही. बरं, पण ठीक आहे, दिसतंय का सुधारणा झाल्याचं दिसतंय? बरं, कोण उभं आहे इथं? काय आपल्याला माहितीच नाही अजून. नाही, राजू शेट्टी उभेत म्हणे, धैर्यशील माने उभे, सत्यजित आबा पाटील उभेत म्हणे. काय मग लढत कोणात होते? आता काय बघायला पाहिजे होती. हुशार आहेत, सांगत नाहीत ते, अजिबात सांगत नाहीत. हा, होय, बोलायचं का कॅमेरा समोर? नाही, नको. बरं, थोडं तरी सांगा. 1 मिनिट या. रामकृष्ण हरी, या. हा, काय अंदाज?
नाही 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 नको नको नग नग कॅमेरा समोर आल्यानंतर बोलायला कसतरी होतं. अच्छा चिकू, हा चिकू कोण गावचे? उमळवाड. मुळवाडचे का? उमळवाड. उमळवाड किती दूर आहे इथून? 4 किलोमीटर. काय मग काय भाव दिला? 20 रुपये किलो. बरं बरं बरं. गाड्या होतंय का दिवसभरात मग सगळं? काय सांगता येत नाही का? विकले जाते सगळं? काय सांगता येत नाही गिराय की आता आणि आणणार नंतर. बरं आता इथं उभं कोण आहे सध्या? मीच आहे. तुम्हीच उभे? अरे बरोबर आहे. मार्केटमध्ये तेच उभे आहेत मालक म्हणून. बरोबर. पण निवडणुकीत कोण उभे लोकसभेच्या? फडणवीस. हरकत नाही. पण मूड उत्तम आहे. असाच मूड कायम ठेवायचा, उभं राहून आपला व्यवसाय करायचा. चालेल. नमस्कार. कसं काय करायचं हातकणंगले मतदारसंघाचं मग? काय राजू शेट्टी आणि कोण येणार? थेट तुम्ही प्रश्न विचारण्या अगोदरच उत्तर सांगून दिलं. जो काम केलं त्यालाच आम्ही मत देणार. आपण ते गेल्या वेळी नव्हते ना विद्यमान खासदार, धैर्यशील माने होते. चुकीचा माणूस मागच्या वेळी निवडला होता तुम्ही. नाही आम्ही नाही निवडला. तुम्हीच निवडला. निवडला होता तुम्हीच निवडला होता. निवडला तुम्ही निवडला मतदारांनी. चुकीचा प्रचार मीडियाने केला आणि निवडून आले. मीडियाने प्रचार नाही केला, मीडियाने प्रश्न विचारला. मीडिया चुकीचा. मला सांगा यंदाचा अंदाज काय? राजू शेट्टीच येणार. कोण नाही, दुसरं कोण नाही येणार. कामाचा व्यक्ती आला पाहिजे. मग सत्यजित आबा पाटलाचं नाव चर्चेत आहे इथं. नाही आम्ही काय ओळखत नाही त्यांना आहे का ह्या भागात. म्हणजे काही काम केलं असेल तर ओळखणार. बरोबर आहे. ऊसाचा दर आहे त्याच्यावरच सगळं, आणि ऊस पट्टा असल्यामुळे सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे. बरोबर. कोल्हापूर, सांगली, कृष्णा पंचगंगेच्या बाजूला असणारा ऊसपट्ट्याचा भाग म्हणून याला ओळखलं जातं. भाव मिळाला का ऊसाला? तरी यावर मिळाला म्हणजे ह्याच्या आधी कोणी मागतच नव्हतं. ते देतील ते घेऊन बसायची पाळी होती. निदान ह्यांनी मागितल्यानंतर काहीतरी भाव मिळायला लागलाय. म्हणजे न मिळणाऱ्यापेक्षा हा काहीतरी मिळाला, हा चांगलीच गोष्ट आहे ना. बरोबर. चला यंदा मतदार आपला कौल दाखवून देतील. धन्यवाद. मूड एकदम महाराष्ट्राचा वेगळा आहे. काय भाव लावला कांदा? कांदा 50 रुपयाला 2 आहे, 50ला 3 आहे. बरं कुठला आहे कांदा? नाशिकचा आहे. नाशिकचा आहे का? मी नाशिकचा आहे. बरं वा कांद्याचा भाव इथे आता कांदा नाशिकचा येतोय, लोकल आणि नाशिक येतोय. बस दुसरा कुठला नाही? दुसरं नाही. परवडतंय ना? परवडतंय. होय का? भाव मिळतोय चांगला? भाव आहे आपलं तिकी मोठं दुकान असल्यामुळे चालतंय. मोठं दुकान असल्यामुळे चालतंय. बरं इथं निवडणुकीत कोणाचं तिकी चाललंय? तिकी कसं आहे, गेल्या 5 वर्षात धैर्यशील मानेदादा काय म्हणजे लक्ष दिलेलं नाही. राजू शेट्टी बी नको झाल्यात आणि धैर्यशील माने बी नको झाल्यात. पण मोदीला मतदान करायचं म्हणून धैर्यशील मानेदादांना करायचं. जसं आपण काय म्हणतो ना, काही पक्षाकडे पाहून, काही चिन्हाकडे पाहून, काही उमेदवारांकडे पाहून इथं त्यांनी स्पष्ट म्हणलं मोदींना पाहून आम्ही मतदान करू. पण त्यांनी हेही स्पष्ट केलं की आम्हाला काय धैर्यशील मानेंचं पटलेलं नाही, कारण ते कधी भेटले नाही, त्यांचं काम दिसत नाही. तर अशी सगळी वेगवेगळी लोक आपल्याला इथं मार्केटमध्ये भेटतात. आणखीन पुढे जाऊयात. झाला बाजार? झाला की आता बघा मोठी चर्चा आहे सगळी. गेला बाजार आला बाजार आपलं सुरूच राहतं. आठवडी बाजार भरत राहतो, संपत राहतो. पण यंदा सध्या बघायला गेलं तर 3 उमेदवारांपैकी कोणाचं मार्केट एकदम जोरदार आहे? बीजेपी. धैर्यशील माने. होय का? काही लोक म्हणतात त्यांनी काम नाही केलं. भरपूर केलं. दिसतंय का? दिसतंय. होय ना? जोरदार. धन्यवाद. सगळे क्षेम. मोफत धान्य आतापर्यंत कुठल्या पंतप्रधानांना दिलं नाही. मोफत धान्य मोदी सरकारनं दिलंय. बर. पेन्शन केली. काय आहे? मिळते पेन्शन? हो चालत आहे की. किती मिळते? काय 1000 रुपये महिन्याला मिळते. पण हाय बरं आहे का नाही? रुपये देत नाही ती कोण? नसल्यापेक्षा बरे. रुपये देत नाही कोण? चांगलंच म्हणायचं. आणि असला सोडून कशाला घालावायचं? बरोबर. 10-12 वर्ष त्याला लाईट बिल नाही. होय ना? मग आणि कसलं सरकार पाहिजे? असलं सरकार पाहिजे ते म्हणतात. वा क्या बात आहे. जयसिंगपूर मधला हा सगळा लांबलंच कसं आहे सगळं मार्केट. आणि सुट्टी असली की लोक आवर्जून इथे खरेदीसाठी येतातच, कारण हाच एक दिवस असतो. न्यूज 18 लोकमत आहे. होय. कसं काय करायचं मग आता? माई काढलंय की तुमच्या समोर? बोला काय प्रश्न विचाराय तुम्ही बोला. काय तुमचा मूड आहे त्या पद्धतीने बोला. आमचं काय मूड? आम्ही व्यापार करायला आलाय. होय काय? कुठलं आहे? आम्ही कुरुंदवाडचं आहे. कुरुंदवाडचं का? हो. होय. मग आता आठवडी बाजारासाठी खास यायचं इकडं? हो. आठवड्यात रविवारी बाजार भरते तर आम्ही जयशिंगपूरला येतो. होय ना? काय आणलंय?
आमचं आलं मिरची लसूण. वा वा वा. मग गाड्या मिरची पाहून खरं तर तडका लागतो आणि मिरची शिवाय बघ स्वयंपाक नाही, जेवण नाही. मिरची तर लागायला खायलाच पाहिजे. पण मग यंदा मिरची कोणाला लागते निवडणुकीत काय सांगता येत नाही. होय का? होय, तिरंगी लढत आहे. हा, कोण पण येईल का नाही, फक्त 5 ते 6 हजार लीडनच येणार. काटेची टक्कर आहे सगळी. काटेची टक्कर. 100%. चला 2 लोक गृहीत धरली आपण. दोघांमध्ये जर टक्कर होणार असेल तर 2 लोक कुठले असतील? दोघांमध्ये आता सांगितलं की नाही, त्यामध्ये आता आबा आणि राज शेट्टी. आबा आणि राजू शेट्टी. राज शेट्टी. धैर्यशील माने का नाही? आपल्याकडे जादा त्यांचा संपर्क नाही आहे नाही, त्यामध्ये आबा आणि राज शेट्टी मध्ये जरा काटे टक्कर होणार. बघा, जास्तीत जास्त मतं जी आहेत ती या 2 उमेदवारांच्या बाबतीत व्यक्त होत आहेत आणि ते बोलताना दिसत आहेत की नेमकं काय घडतंय. हो, नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही निवडणुकीबद्दलचा अंदाज घेतोय. मतदान करणार? मतदान करणार की करणारच ना. मतदान आपला हक्क आहे. हक्क आहे, केलाच पाहिजे. करणार. लोक म्हणतात तिरंगी लढत आहे. तुमचं मत काय? धैर्यशील माने निवडून. धैर्यशील माने निवडून. धैर्यशील माने 100% निवडून येणार. होय. पुन्हा लागणार. होय, खात्रीने ठामपणे. तर असा हा सगळा बाजार ज्यामध्ये लोकांची वेगवेगळी मतं जी आहेत ती व्यक्त होताना दिसतात. लोक आवर्जून बोलतात. तयारी चल रही क्या? तयारी आओ क्या जरा दिखाओ. वो हमारा कैमरा है ना, तो देखो कैमरे के सामने. हम पूछ रहे हैं इलेक्शन के बारे में. आप बताओ, आपका अंदाजा क्या है? अल्लाह को मालूम. हाँ, अल्लाह को मालूम. अल्लाह को मालूम. ते म्हणतात अल्लाह को मालूम है. चाचा ये बोलते हैं कि कौन चुन के आएगा, अल्लाह को मालूम है. अरे नहीं, वो अभी तुम्हारे को मालूम मत पूछ रहे ना, जरा कुछ तो बाजार में गई ये बोलने का. अल्लाह को मालूम. बरं तुम्ही तरी सांगा, 3 उमेदवार आहेत की नाही? धैर्यशील माने, राजू शेट्टी, सत्यजित आबा पाटील. मला जरा कसं आहे, साधारण ऐकायला येत नाही म्हणताना हा म्हणताना मी काही जास्त बोलू शकत नाही. बर, त्याच्यामुळे तुम्ही जास्त बोलू शकत नाही. चला, पण आनंद आहे. शुभेच्छा. असेच भेटत राहा. असं. हा, आपण तिथं जाऊया थोडस. ते एक दादा त्यांच्याशी बोलू. नको, नाही बोलायचं. हसलेत ते, हसूनच. तर असा हा सगळा मतदारसंघ, जयसिंगपूर मधलं हे सगळं मार्केट जिथं आपण लोकांची वेगवेगळी मतं जाणून घेतली. मंडळी, हातकणंगले लोकसभा मतदारसंघ इथली लढत ही खूप रंजक आहे. का? तर एकीकडे आहेत राजू शेट्टी, जे पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी म्हणून जोर लावतात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं प्रस्थ राखणारे खासदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. दुसरीकडे आहेत तसं बघायला गेलं तर धैर्यशील माने, जे विद्यमान खासदार आहे, आणि तिसरीकडे सत्यजित आबा पाटील यांच्याबद्दलही मोठी चर्चा होताना दिसते. बघूयात. शेवटी मतदारांचा मूड आहे आणि मतदारांचा मूड हा मतदान केंद्रातल्या दरवाज्यातनं आतमध्ये गेल्यानंतर बटन दाबोस तर तिथं स्पष्ट होणार आहे आणि त्यातनंच करणार आहे. पण यानंतर मी जाणार आहे माझ्या थेट शोच्या चौकटीत, जिथं असतील सत्ताधारी, जिथं असतील विरोधक आणि अर्थातच दावे केले जातील विकासाचे. पण ते दावे खरंच खरे आहेत का, त्यात कितपत तथ्य आहे, याबद्दलचा मूड आपण जाणून घेऊयात थेट हातकणंगले लोकसभा मतदार संघात. आणि जयसिंगपूर मधल्या सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधल्यानंतर आपण आहोत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा माझ्या शोच्या चौकटीत. आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडनं आहेत सत्यजित पाटील शिरूरकर, महायुतीकडनं आहेत धैर्यशील माने आणि त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं आहेत ते राजू शेट्टी. आणि या सगळ्या लढतीत वंचितचा देखील उमेदवार जो आहे बीडी पाटील हा देखील एक महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो. त्यामुळे आपण आपल्या चर्चेला सुरुवात करतोय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ तसा बघायला गेला तर कृष्णा पंचगंगेच्या काठी असणाऱ्या ऊसपट्ट्याचा सगळ्यात मोठा भाग म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला ओळखलं जातं. चला आपण सुरुवात करूया मंडळी. आपण आपली ऊर्जा घोषणा देण्यापेक्षा बोलण्यात घालूया. ठीक आहे. मी पहिला प्रश्न जो आहे तो अर्थात राजू शेट्टी समर्थकांना विचारतोय की का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. 45 सेकंद. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड असं ऊसाचा पट्टा आहे, दुधाचा पट्टा आहे. त्या ठिकाणी ग्रामीण अर्थकारण मजबूत करायचं काम आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी केलेलं आहे आणि त्या ग्रामीण अर्थकारणावरतीच त्या ठिकाणी या मतदारसंघातले जे शहरवासी आहेत किंवा नागरी वस्ती आहे त्याचा व्यापार धंदा त्या ठिकाणी चालतो. त्याचबरोबर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी त्या ठिकाणी टप योजनेच्या माध्यमातून या इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगासाठी सुद्धा भरपूर अशा पद्धतीनं मदत केलेली आहे. त्याचबरोबर इचलकरंजीच्या पाण्याच्या प्रश्नावरती 124 बोरवेल मारलेले आहेत आणि दुसरं म्हणजे शेतकरी
आणि शहर अशा पद्धतीनं जे काय पाण्याच्या प्रश्नावरती त्याच्यामध्ये उत्तम अशा पद्धतीचा समन्वय साधू शकतात आणि पाण्याचा प्रश्न इचलकरंजीच्या बांधवांना घेऊन ग्रामीण भागातील शेतकरी संघटनेची शक्ती घेऊन पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निश्चितपणे सोडू शकतात. म्हणून राजू शेट्टी साहेबांना त्या ठिकाणी विजयी होण्याचं त्या ठिकाणी निश्चितपणे खात्री आहे. ठीक आहे. चला मी तुमच्याकडे येतो की का धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा म्हणजे विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा निवडून द्यावं. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फक्त आम्ही घोषणा करत नाही. सन्माननीय धैर्यशीलदादा माने यांनी लोकसभेमध्ये 250 रुपयाची FRP पहिल्यांदा वाढवून आणली. फक्त घोषणा करत नाही, ती अंमलबजावणी केलेली आहे. दुसरा विषय असेल नदी प्रदूषणासंदर्भातचा जो इचलकरंजीचा मेन विषय आहे, नदी प्रवाहित करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी 550 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदेनी दिलेला आहे. तिसरा ज्या वस्त्रोद्योगासाठी लाईट बिलचा विषय आहे, लाईट बिलमध्ये आपल्या साध्या मागासाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी दोन्हीसाठी आपल्याला 20 दिला सवलत धैर्यशीलदादांनी दिलेले आहे. म्हणजे वस्त्रोद्योग असू देत, शेती असू देत, नदी प्रवाहित असू देत, नाहीतर युवकांच्यासाठी 5 MIDCच्या जे नवीन युवा उद्योजक आहेत त्यांच्यासाठी जे बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यासाठी मतदारसंघामध्ये 5 MIDCच्या दादांनी मंजूर करून आणलेले आहेत. ह्यासाठी म्हणजे सगळ्या प्रश्नांना घेऊन जाणारा असा हा लाडका खासदार धैर्यशील माने दुसऱ्यांदा निवडून 100% येणार आहे. बरं ठीक आहे. चला मी तुमच्याकडे येतो. यंदा या लढतीमध्ये सत्यजित पाटील यांच्या प्रवेशामुळे आणखीन एक मोठी रंजक वाढलेली आहे. का तुमच्या उमेदवाराला आम्ही निवडून द्यावं? 45 सेकंद. कारण या 10 वर्षाच्या कालावधीत दोन्ही उमेदवारांना म्हणजे राजू शेट्टींना आणि धैर्यशील मानेंना या जनतेनं संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. 10 वर्ष राजू शेट्टीने संधी मिळालेली, त्यांनी केलेलं काम त्यांच्या गेल्या निवडणुकीच्या पराभवात त्या ठिकाणी दिसतं. 5 वर्षाच्या कालावधीत धैर्यशील मानेंनी घोषणाच्या पलीकडे 1% सुद्धा त्या ठिकाणी काम केलेलं नाही. या इचलकरंजी शहरामध्ये महाराष्ट्रात वस्त्रोद्योगाच्या बाबतीत पाहिलं गेलं, ज्या काँग्रेसच्या काळात प्रोत्साहनात्मक योजना या ठिकाणी होत्या त्या 100% या ठिकाणी या भाजप सरकारनं त्या ठिकाणी बंद केलेल्या आहेत. आज यंत्रमाग नवीन व्यवसाय चालू करायचा म्हटलं तर एवढं त्या ठिकाणी गुंतवणूक करणं 100% त्या ठिकाणी आहे. या इचलकरंजी शहराला पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा जो प्रश्न आहे तो अत्यंत 10 वर्षाच्या कालापासून त्या ठिकाणी प्रलंबित आहे. परंतु हा प्रश्न ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याला आम्ही मंजूर करून आणलेला, परंतु ह्या ठिकाणी असणारे पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी त्या पाण्याला प्रश्नाला खो गाठलाय आणि या इचलकरंजी शहराला आज पाण्यापासून वंचित त्या ठिकाणी झालंय. आणि हे सगळं श्रेय काय पाण्याला थांबवण्याचं या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांसाठी यासाठी सत्यजित पाटील सरुडकरांना निवडून द्यावं असं नक्की त्या ठिकाणी. बरं ठीक आहे. मी पुढे येतो. आपल्या बरोबर आहेत लोकराज्य जनता पार्टी, त्यांचे देखील उमेदवार या ठिकाणी निवडणुकीत उभे आहेत. का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? लोकराज्य जनता पार्टी फुलेशाहू आंबेडकर विचारधारेनं काम करणारी कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झालेली पार्टी आहे आणि या पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वसामान्य उमेदवार धनाजी गुरव यांना उभा केलेला आहे. आता बघतोय सत्तेच्या मागे सगळे पक्ष लागलेले आहेत, निवडून येणारे सुद्धा 5 वर्ष त्या पक्षात राहत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी सामान्य माणसाला कोणी वादी राहिलेला नाही आणि सामान्य माणसाला वादी नसल्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन आता इचलकरंजी शहर ही वस्त्रनगरी आहे आणि या वस्त्रनगरीमध्ये इतके छोटे छोटे उद्योग असताना सुद्धा या शहराचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवण्यामध्ये राजकीय त्या ठिकाणी इच्छाशक्ती कमी पडते आणि त्यामुळं आमचा पक्ष इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी मिळावं आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा आदर्श व्हावा या भूमिकेतून सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत. मंडळी, एकेकाळचा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, पण त्यानंतर आपण जर पाहिलं राजू शेट्टी 2 टर्म इथे खासदार होते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 1 टर्म गेल्या वेळेपासून खासदार धैर्यशील माने या ठिकाणी काम करतात. चला मी धैर्यशील माने समर्थकांना थेट प्रश्न घेतोय. बघा, महत्वाचा प्रश्न ज्याच्यावरती तुम्ही उत्तर द्यायचं. आपल्या खासदारांनी केलेली महत्वाची त्यांच्या कारकिर्दीतली 5 कामं सांगा, त्यांनी त्यांची आश्वासनं पूर्ण केली का? त्यांनी पहिल्यांदा इचलकरंजीच्या लाईट बिलचा प्रश्न हा गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये त्यांनी चांगला सोडवलेला आहे धैर्यशील मानेने. दुसरी ज्या पाण्याची योजना जे होती माननीय अजितदादांनी त्याचं ऑनलाईन उद्घाटन केलेलं आहे. खरं म्हणजे श्रेय हे धैर्यशील दादांनाच जात आहे
आणि एमआयडीसी त्यांनी गावाच्या शाहूवाडील सुद्धा एमआयडीसी त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा मंजूर करून आणलेले आहे, विकसित केलेले आहे, नवीन उद्योग आणलेले आहेत, गावात अनेक रस्ते आणलेले आहेत आणि इचलकरंजी जी महानगरपालिका त्यांनी आणि महानगरपालिकेतून त्यांनी निधी आणण्याचा मोठा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अनेक प्रश्न पुराचा जो प्रश्न होता हा नरसोबावाडी कुरुंदवाड ह्याच्यात जवळजवळ 8,500 कोटी देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी इथं आणून हा एक दिलासा पूरग्रस्तवाल्यांना दिलेला आहे. आणि त्या पद्धतीनं इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे भाजपचे आम्ही त्यांना सुद्धा पाठिंबा का दिलो की आम्ही त्यांना प्रकाश आवाड्याने धैर्यशील मान्यांचं काम बघून आम्ही त्यांना सुद्धा पाठिंबा दिलेला, बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे धैर्यशील मान्यांना सुद्धा. ठीक आहे. यातले 2 महत्वाचे मुद्दे मला सांगा. ऐका ना, ऐका बघा, हातकणंगले मधले मतदार जे आहेत ते तुम्हाला टीव्हीवर बघतायत की नाही? मग त्यांना तुम्ही घोषणाबाजी दाखवणार आहात की चर्चा हे तुम्ही ठरवायचं. हा मला तुम्हाला विनंती ऐका. राजू शेट्टी 2 टर्म इथे खासदार होते, बरोबर? गेल्या निवडणुकीत वारं फिरलं 2च मुद्द्यांवरनं, एक पाणी प्रश्न आणि दुसरा वस्त्र उद्योगाचा विकास. त्या मुद्द्याला घेऊन धैर्यशील माने जोरकसपणे निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीत हा प्रश्न त्यांनी सोडवला का आणि यांचं म्हणणं तुम्हाला पटतं का? सगळं सांगतो. या ठिकाणी आज घडीला महायुती आणि महाविकास आघाडीचे जे कोण 2 उमेदवार आहेत आणि ज्या 3 पक्षाचं त्या ठिकाणी आघाडी आणि युती म्हणून ते निवडणूक लढवणार आहेत, त्या 3 पक्षामध्ये एका बाजूला महायुतीमध्ये पाण्याला विरोध केलेले रक्ताचे पाठ वाहतील म्हणून सांगणारे हसन मुश्रीफ एकीकडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी उल्हास पाटील आणि सुजित मिंचेकर ज्यांनी या पाण्याला विरोध केला इचलकरंजीचा, ते दोघे जण आहेत. कुठल्या तोंडानं, एक लक्षात घ्या, कुठल्या तोंडानं तुम्ही दोघं पाणी मागताय? एक लक्षात ठेवा, या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेती पट्टा, ऊस पट्टा, दूध पट्टा हा प्रामुख्यानं ज्याचं नेतृत्व करणारे राजू शेट्टी होते. त्या राजू शेट्टींची लोकप्रियता या सगळ्या प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यात कुसळासारखी टोचत राहिली आणि म्हणून शहरी नागरिकांच्या मध्ये बुद्धिभेद करून, शहरी नागरिकांच्या मध्ये खोटं विष पेरून त्या ठिकाणी राजू शेट्टींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं. जर तुम्हाला या ठिकाणी नैतिकतेच्या दृष्टिकोनानं राजू शेट्टींवर आरोप करायचा असेल तर सरसकट सगळे नेते गेल्या 5 वर्षामध्ये एकीकडे होते, त्यांना पाण्याचा प्रश्न का सोडवला गेला नाही याचं उत्तर मला दिला पाहिजे. नंबर 2 आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो, राजू शेट्टींची भूमिका तुम्हाला सांगतो. या नदीच्या काठाला तुम्ही जर कोल्हापुरापासून कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत नदीच्या काठाला जर कोण असतील तर या शेतकऱ्यांनी भूमिपुत्र त्या ठिकाणी नदीच्या काठाला आहे आणि त्या शेतकऱ्याला गोंगड्यावर बसून शहरातल्या नागरिकांचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न राजू शेट्टीच सोडवू शकतात हे ठामपणाने मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला विचारतो, ऐका ना, ऐका राजू शेट्टींना एक टर्म नाही 2 टर्म संधी मिळाली, बरोबर? आजही इचलकरंजीमध्ये, मी आता एका स्थानिकाशी बोलतो, आजही इचलकरंजीमध्ये आठवड्यातनं 2च वेळेस पाणी येतं. त्यांच्या कारकिर्दीत हा प्रश्न ते का सोडवू शकले नाहीत? अतिशय मार्मिकपणे जर विचार केला, राजू शेट्टी साहेब ज्या वेळेला खासदार होते त्यावेळेला सर्वसाधारण हा प्रश्न मिटावा म्हणून वारणेचं पाणी जे आणायचं होतं पण त्यांच्यावर हा दोष आरोपपत्र ठेवलाय. त्यांना पिंजऱ्यात उभा करून खऱ्या अर्थानं त्यावेळेला खासदारांची जबाबदारी होती की दोन्हीकडच्या मतदारसंघातील भावना ही समजायला पाहिजे आणि ते मिटवण्यासाठी साहेब तिथे गेले होते आणि तो फोटो यांनी चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला. हे सत्य. माझा प्रश्न हा होता, राजू शेट्टींनी हातकणंगले मतदारसंघाचा पाणी प्रश्न त्यांच्या कारकिर्दीत का सोडवला नाही? सर्वसाधारण हा प्रश्न ज्यावेळेला उपलब्धच नव्हता, इलेक्शन आल्यानंतर हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ठीक येतो, तुमच्याकडे येतो. हा मला सांगा, हे म्हणताय पाणी प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत राजू शेट्टींना इथली लोक आडवी आली, हे म्हणतात यांनी खोडा घातला, खरं काय? मागच्या निवडणुकीचा पराभव हा फक्त पाण्यावर 75,000 लीड हे धैर्यशील मानेंना मिळालं, हे फक्त राजू शेट्टीने विरोध केला म्हणून. आणि या 5 वर्षाच्या कालावधीत या ठिकाणी धैर्यशील मानेनं पाण्याच्या भूमिकेवर
कोणतीही त्या ठिकाणी भूमिका घेतलेली नाही. ज्या वेळेला रक्तपाताची भूमिका ज्या वेळेला झाली तर या इचलकरंजी शहराच्या एक खासदार म्हणून ज्या 75,000चं लीड मिळालं होतं त्या संदर्भातलं धोरण जेवढं आक्रमक पाहिजे होतं तेवढं नव्हतं. लाचारीगत त्या ठिकाणी दर्शन माने शांत मुख्यमंत्र्यांच्या समोर त्या ठिकाणी बसलेला ह्याचा साक्षीदार मी आहे. हसन मुश्रीफांनी विरोध केला. त्या कागलच्या सगळ्या भारतीय जनता पक्ष असतील तिथल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी विरोध केला. परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी म्हणालो मी माझी मत आहे की या इचलकरंजी शहरातल्या खासदार प्रतिनिधित्व म्हणून यांची जबाबदारी होती, आमदारांची जबाबदारी होती. या खासदारांनी आमदारांनी 1% सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही. या ठिकाणी प्रामुख्यानं त्यांच्यामुळे या ठिकाणी मागं पडलोय आपण. ठीक आहे, स्थानिक येतो तुमच्याकडे येतो. बोला. बघा, धैर्यशील दादानी पाणी प्रश्नावर प्रामाणिक प्रयत्न केले इचलकरंजीकरांसाठी. 160 कोटीचा निधी लावलेला आहे आणि जाणीवपूर्वक या काही राजकीय पुढाऱ्यांनी याला खो घालणं. धैर्यशील दादांनी हे वाक्य उच्चारलंय की इचलकरंजी काय पाकिस्तानात आहे का, हा प्रश्न उपस्थित केला होता दादांनी. हे बघा, हे दोन्ही उमेदवार माजी खासदार आणि आजी खासदार हे सगळं खोटं बोलतात. जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न आहेत. या प्रश्नावर कुठेही काय बोललं जात नाही. आता यांच्याकडे दुधाचं भांड आणि उसाचं कांड या पलीकडे काय नाही. यांनी कधी शेतमजुरांच्या कामगारांच्या कटकऱ्यांच्या प्रश्नावर कधी यांनी बोललेलं नाही आणि म्हणून यांनी आता काय यांना मतं मागण्याचा अधिकार नाही. आणि त्याच पद्धतीने ही महायुतीचे जे उमेदवार आहेत यांनी आतापर्यंत 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी यांनी सगळ्यांना पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे, मला सांगा, हे बघा पाणी प्रश्न आता मला महायुती एकजूट आहे की नाही, महायुती की नाही, मग शेवटी पालकमंत्री म्हणून फक्त ते कागल कोल्हापूरचे पालकमंत्री नाहीत ना, त्यांनी सगळ्यांवरती लक्ष ठेवायला पाहिजे ना. मग पाणी देण्याच्या विषयाला घेऊन त्यांनी का खोडा घातला असं मुश्रीफांनी? उत्तर आहे तुमच्याकडे. एखाद्या खासदाराचं अण्णा 2 मिनिटं अण्णा हो 1 मिनिट. एखाद्या खासदाराची पाण्यासंदर्भात 2 मिनिटं सांगा की अण्णा 2 मिनिटं थांबा. एखाद्या खासदाराची पाणी प्रश्नासंदर्भाची भूमिका असते. हा ओ अण्णा एक मिनिट थांबा ना. 15 दिवसापूर्वी हो थांबा, घेऊन फिरत होता राजू शेट्टींना. मी येतो ना. तुम्ही त्यांना घेऊन फिरत होता 15 दिवस. 1 मिनिट थांबा. एखाद्या खासदाराचं काम आहे, सर्वप्रथम काय काम आहे हे समजून घेतलं पाहिजे. इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासंदर्भात धैर्यशील माने यांनी सुळकुड योजनेसाठी 61 कोटी रुपये मंजूर करून आणले, प्रशासकीय मान्यता आणल्या आणि राहिला विषय पालकमंत्र्यांच्या विरोधाचा. धैर्यशील दादांनी तर पत्रकार परिषद घेऊन इचलकरंजी एक मिनिट थांबा रे. इचलकरंजी यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. इचलकरंजी आमची पाकिस्तानमध्ये नाही हे दादांनी रोखठोकपणे सांगितलेलं आहे. ह्या इचलकरंजी आमची पाकिस्तानमध्ये नाही हिंदुस्थानमध्ये, आणि या इचलकरंजीला पाणी मिळावं अशी खंबीरपणे भूमिका धैर्यशील दादांनी मांडलेली आहे. ठीक आहे, आता तुम्ही बोला. बोला. मी वस्त्रोद्योग महासंघाचा अध्यक्ष अशोक स्वामी महाराष्ट्राचा. तर आज नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश जो प्रगतीपथावर सुरू आहे यासाठी आज धैर्यशील मान्यांना मत जर दिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत, अशा पद्धतीची संपूर्ण या परिसरामध्ये भावना त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज हे जे सगळे लोक बोलतायत हे 15 दिवसापूर्वी सगळे राजू शेट्टी यांच्या बाजूने बोलत होते. आता राजू शेट्टी वेगळे राहिले, हे वेगळे राहिले आणि आता या ठिकाणी धैर्यशील मान्यांचं पारडं जड झाल्यामुळे या सगळ्या मंडळींच्या पोटामध्ये आता सगळं दुखायला सुरुवात झालेली आहे. पाण्याच्या बाबतीत विरोधाची भाषा सुरुवात ही राजू शेट्टीने केली दानोळीतून, त्या आणि सरोडकरांनी विरोधाची भाषा पहिल्यांदा त्यांच्याकडून झाली. त्यामुळं पाण्याला विरोध करण्याची एक फॅशन आमच्या या परिसरामध्ये चालू झाली. खासदार म्हणून खासदार धैर्यशील माने दादांनी 161 कोटी रुपये केंद्रातून राज्य शासनातून मंजूर करून आणले आणि त्याला खो घालण्याचं काम हे महायुतीचे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी करतात. इचलकरंजीमध्ये साहेब, इचलकरंजी नगरपालिकेची, इचलकरंजी महानगरपालिका ही निव्वळ फक्त धैर्यशील मानेंच्यामुळे झाली. ही संपूर्ण इचलकरंजीची जनता लक्षात ठेवते. ठीक आहे, मी तुमच्याकडे. आता या ठिकाणी प्रत्येक पक्षानं आपली भूमिका मांडली, पण आता मी म्हणतो की नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री 10 वर्ष आहेत, ते पुन्हा व्हावेत अपेक्षा जर व्यक्त करायची असेल. पेट्रोलचे दर गगनाला भिडले, डिझेलचे दर महागाई वाढले आणि असे प्रश्न असताना प्रश्नाचा पाप कोण आणि
पाणी प्रश्नाचं पाप कोणाचं? पाणी प्रश्नाच्या बाबतीत स्थानिक इथल्या लोकप्रतिनिधींनी तो प्रश्न सोडवायला पाहिजे होता, तो प्राधान्याने मांडला पाहिजे होता, तो मांडला गेलेला नाही. कोणी धैर्यशील माने राजू शेट्टी मानेने मांडला पाहिजे. ठीक 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 ठीक. हा हा हो येतोय. हो का, इचलकरंजी एवढी मोठी सिटी आहे, याला कोणच वाली नाही साहेब. फक्त निवडणूक झाल्यावर गुळ कसं मुंग्या येतात तसं जाऊन होत्यात. रेल्वे यायला पाहिजे, रेल्वे येत नाही. कोल्हापूरच्या मनाने जिल्हा व्हायला पाहिजे, जिल्हा होत नाही. काय कुठला एक पण प्रश्न नाही. साधा प्यायला पाणी मिळत नाही. किती आठवड्यात किती दिवस पाणी येतं? 8 दिवसात नाही एकदा पाणी येतंय. 8 दिवसात कोण काही कामाचं नाही, कोणच काही कामाचं नाही. पाण्यापासून होणारे जे साथीचे आजार आहेत ते पहिला इचलकरंजीतून सुरुवात होते, भले डेंगू असून दे की इतर आजार असून दे. या इचलकरंजीमध्ये वस्त्र नगरीमध्ये जेवढे बी इथले प्रस्थापित असून दे की माजी खासदार असून दे किंवा आजी खासदार असून दे, या इचलकरंजीच्या कुठल्याही प्रश्नासाठी एकही काम केलेलं नाही. भले तर पाण्याचा प्रश्न असून दे, इथला वस्त्र. मला आठवण करून द्यायची आहे की याच दूषित पाण्यामुळे कावीळच्या साथीने अनेक लोक इथे गेले होते. हे अजूनही लोकांच्या मनात आहे. हा विदारक आहे. हा मला सांगा, ते म्हणतायत राजू शेट्टींनी पाण्याच्या बाबतीत खोडा घातला. मला पुढल्या मुद्द्याला जायचंय चर्चेला. मला MIDC आहे, इतरही मुद्दे, वस्त्रोद्योगाचा विकास आहे. थेट सांगा कोणाचा पाप? पहिला या ठिकाणी त्या नेत्यांनी सांगितल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. उसाचं कांडा आणि दुधाचं भांड याच्यातच या कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण त्याच्यामध्ये अवलंबून आहे. ऐकायचं मी तुम्हाला आहे. आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा संपूर्ण थांबा जरा. कोल्हापूर जिल्हा हा भारतातला सर्वात दरडोई उत्पन्न असणारा हा जिल्हा व्हायचं कारण काय असेल तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारे ऊस साखर कारखाने आणि त्याचबरोबर दुधाचं प्रचंड उत्पादन, या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं काम राजू शेट्टी साहेबांनी केलेलं आहे. आणि पाण्याच्या प्रश्नासंबंधी या दोन्ही या शेतकऱ्या ऐका ना मंडळी, चर्चा नाही होणार. मी विनंती करेल, नेत्यांना विनंती करेल, आपल्या कार्यकर्त्यांना थोडं समजवा ना. तुम्हीच टीव्हीवर दिसणार आहे, दुसरं कोण नाही. पिण्याच्या पाण्याच्या संबंधी मुळात कायदाच आहे की त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य असावं. याबद्दल दुमत असायचं कारण नाही. धरणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात बांधली, त्याचं पुनर्वसन आमच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे इचलकरंजी बांधव आमचे काही शत्रू नाही आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्या शेतकऱ्यांच्या मध्ये आणि ह्या आमच्या या पाण्याच्या प्रश्नासंबंधी समन्वय साधून राजू शेट्टी साहेब त्याच्यातनं मार्ग काढून या इचलकरंजी नगरीला त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम भविष्यामध्ये करतील. दुसरा मुद्दा, सातत्यानं त्या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षामध्ये या दोन्ही आघाड्यांचं सत्ता त्या इचलकरंजी महानगरपालिकेवरती आहे. यांनी त्या पाण्याच्या प्रश्नावरती किती सतत पाठपुरावा केलेला आहे याचं सुद्धा त्यांना उत्तर द्यावं लागेल. तसा पाहायला गेला पाण्याचा प्रश्न हा ऐरणीवरती गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आला, याच्यापूर्वी कधी यायला नव्हता. तसा पाहिला गेला तर तो 30 वर्षापासून रखडत आहे. ठीक आहे. मी पुढल्या मुद्द्याला हात घालतोय. ऐका ना, मी येतो ना, पुढल्या मुद्द्याला हात घालतो, बोलायची संधी देतो. मी बोलायची संधी देतो. ऐका, वस्त्र उद्योगाचा विकास, देशाचं मँचेस्टर म्हणून इथं ओळखलं जातं की नाही इचलकरंजीला, त्याचा बहुमान वाढावा ही प्रत्येकाची इच्छा आहे. पण तसं झालं नाही. याला कोण दोषी हा माझा पुढला प्रश्न आहे. काय केलं राजू शेट्टींनी? एक लक्षात ठेवा, वस्त्र उद्योगाचा विकास या विषयाला घेऊन त्यांच्या टर्म मध्ये 2 टर्म होते की नाही खासदार, ते काय केलं राजू शेट्टींनी? राजू शेट्टी साहेबांनी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खर्चीवाल्याचा प्रश्न, कुणाच्या माईकाला सुटलेला नाही, तो प्रश्न साहेबांनी 6 पैसे मजुरी बेसवर सोडवून दिला. त्याचा पेपर नोट 2017 साठी बघायचं आणि मग बोलायचं. दुसरा प्रश्न तुम्हाला प्रूफ करून दाखवतो, तुम्हाला घेता कळला नाही. दुसरा प्रश्न, 460 कोटी जे टपचं अनुदान कुणाला पण निघालं नाही, त्यावेळेला साहेबांनी ते 460 कोटी टपची योजना आणल्यानंतर यंत्रमाग धारकांना एक नवीन ऊर्जा पूर्ण झाली. त्याच्यावर 1-2 वर्ष इचलकरंजीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालण्याचा हेतू झाला. हे सगळ्यात महत्वाचं अनमोल काम साहेबांनी केलं. ठीक आहे. हा काका बोला. यांनी काय म्हणाले,
इचलकरंजीचं वस्त्रोद्योग मँचेस्टर आहे, बरोबर. दोन्ही खासदारांनी यांनी करत असताना यांनी पाय मारलाय. वस्त्रोद्योगाचा विकास झालाय कुठं? झाला तर नाही आहे. सगळं जो निधी येतोय तो यांच्या घरात चाललाय. कामगार देशोधडीला लागलाय. कामगाराला किंमत नाही. 652चा कायदा बोंबलत गेला आणि प्रत्येक जण इलेक्शन आला की मी या खासदाराला पाठिंबा दिला, मी त्या खासदाराला पाठिंबा दिला. मान्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, धैर्यशील मान्यांना दरवर्षी केंद्रातनं 10 लाख रुपये निधी दिव्यांगांच्यासाठी खर्च करा म्हणून मंजूर होतोय. 5 वर्षात 50 लाख रुपये मंजूर झालेत. माने साहेबांनी मला इथं येऊन सांगावं की तो निधी दिव्यांगांना कुठे खर्च केला आणि किती दिव्यांग उद्योगात आहेत याचा वापर त्यांनी करावा. याशिवाय अनेक प्रश्न आहेत. अंगणवाडी सेविकांचा प्रश्न इचलकरंजीमध्ये पडून होता. 3 महिने शाळा बंद होत्या. मराठा आरक्षणचा प्रश्न पडून आहे. मी तुम्हाला वेळ देतो. ब्रेक नंतर हा प्रश्न घेऊ आपण. आता वस्त्र उद्योगाचा मुद्दा, वस्त्र उद्योग, मी तुम्हाला दुसऱ्या ब्रेक नंतरचा वेळ देतो. बघा, या ठिकाणी येणार, मी लहान असल्यापासून पाण्याचा प्रश्न ऐकतोय. या कुठल्याही आमदाराला खासदाराला प्रश्न मिटत नाही. जर पाण्याचा प्रश्न मिटवायचा असेल तर या इचलकरंजीतल्या सुज्ञ नागरिकांनी येणाऱ्या आता घरपाळा पाणीपट्टी येतोय ते कोणीही भरू नका आणि स्थानिक लोकांनी त्याच्यासाठी पाठिंबा द्या. त्यावेळीच पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नाही तर हा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक 5 वर्षी येणारा खासदार, येणारा आमदार पाण्याचा प्रश्न निर्माण करतोय आणि निवडून तोपर्यंत येतोय, परत त्याच्याकडे दुर्लक्ष असतंय. म्हणून इथल्या नागरिकांनी जर मिटवायचं असेल तर घरपाळा पाणीपट्टी आपण भरायची नाही, हे निर्णय घ्यायला पाहिजे. वस्त्र उद्योग यांनी काय म्हटलं ऐकलं? मुळात ह्या 10 वर्षाच्या 2014 पासून जर आपण पाहिलं गेलं तर पूर्वी या इचलकरंजी शहरात यंत्रमागा व्यवसायाला वीज सवलत त्या ठिकाणी होती. जर वीज सवलत असताना भारतीय जनता पक्षाच्या या महाराष्ट्राच्या सरकारच्या कालावधीमध्ये 1 रुपये त्या ठिकाणी 27 HP वर त्या ठिकाणी वाढवलं गेलं आणि त्यामुळं या ठिकाणी दोन्ही मधला जो तफावत झाला त्यामुळे या ठिकाणी मागच्या आमदारांचा भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आणि त्या मुद्द्यावर आज अखेर परवा GR झालाय. अशा पद्धतीची पुरस आहे, परंतु इतक्या हाती गाठल्यात की त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी झालेलं नाही. आज अखेर त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. केंद्र सरकारनं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की केंद्र सरकारनं ज्यावेळेला काँग्रेसचं सरकार असताना या ठिकाणी ॲटोलूम यावं, नवीन वस्त्रोद्योगातले नवीन टेक्नॉलॉजी यावी म्हणून जुन्या यंत्रमाग, जुन्या ॲटोलूमला सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्यानं सबसिडी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आज या ठिकाणी 40 लाख रुपयाचे यंत्रमाग दिसतात. ते फक्त आदरणीय मनमोहन सिंगच्या सरकारने केलेलं संकल्पना आज कामाला येत्या, परंतु मोदी सरकार आल्यापासून एकही टक्का तशी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी दिसत नाही. एक मोठा उद्योजक मोठा माझा प्रश्न असा आहे, बघा, धैर्यशील माने आता शिवसेनेत आहेत, बरोबर, गेल्या टर्मला त्यांच्या वडिलांनाही संधी मिळाली, त्यांच्या आईला मिळाली, बरोबर. वस्त्रोद्योगाच्या विकासाचा प्रश्न आत्ताचा नाही, तो पूर्वीचा आहे. नाही, मी तेच सांगतोय आपल्याला. दयनीय परिस्थिती कोणाच्या राज्यात झाली? या भारतीय जनता पक्षाच्या राज्यात झाली. लाईट बिल वाढून आले. लाईट बिल यांनी लाईट बिल कमी केले म्हणतात ना. माझं महिन्याला 700 येत होतं, 1400 आलं पाहिजे 2 महिन्याचं. 2000 रुपये आले साहेब. साहेब, आमच्या इचलकरंजीमध्ये हे जे राजकारण चालू आहे, पाणी आणि लाईट, आम्ही छोटा यंत्रमाग धारक आहे, खर्चवाला कारखानदार धारक आहे. आमचे फक्त कारखानदारांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून घेतला गेला. मागे महाविकास आघाडी सरकार असताना आमचे कारखानदारांची लाईट बिलची सबसिडी कॅन्सल केली. 12,000 रुपयाचं 36,000 रुपये आम्हाला लाईट बिल येत होतं. आज आम्ही कुठं तर सांगून धैर्यशील मान्यानं आम्हाला सबसिडी मिळत आहे आणि आता लाईट बिल आमच्या हातात थोडी कमी मिळत आहेत. दुसरी गोष्ट, इचलकरंजीला कोणता विकास राजू शेट्टी होत नाहीत. इचलकरंजीच्या रेल्वेला राजू शेट्टींचा विरोध आहे, इचलकरंजी शक्ती मार्गाला राजू शेट्टींचा विरोध आहे, इचलकरंजीच्या पाण्याला राजू शेट्टींचा विरोध आहे, प्रत्येक गोष्टीला राजू शेट्टींचा विरोध आहे. इचलकरंजीचा विकास करायचा काय?
जोरदार मी बोलतो साहेब, सर्वप्रथम आयबीएन लोकमतचं इचलकरंजीमध्ये स्वागत आहे आणि खरोखर तुमचं मी धन्यवाद सांगतो, कारण 2012ला ज्या वेळेला इथं कावीळची साथ आलती आणि त्यामध्ये 40 जण इथं दगावले होते, सलग आयबीएन लोकमतनं त्या दिवशी 4 दिवस लाईव्ह कव्हरेज दाखवून इथं पाण्याचा प्रश्न त्यावेळेला तुम्ही मुळात मुद्दा हातात काढला, त्यामुळे मी तुमचं मनापासून आभार मानतो. आणि सर, तेव्हाच वेळेला का नाही वारण्याची योजना त्याच वेळेस त्याच धर्तीवर मंजूर झाली, पण राजू शेट्टीने त्याला जातीपत्तीचे हे करणं असताना आणि खेडेगावातल्या लोकांच्यामुळे ते वारण्याचा विरोध झाला आणि गाव आमचं 100 दिवस उपोषणला बसत असताना सुद्धा सर्वसामान्य माणसाला पाणी मिळू दिलं नाही. हे पाप त्यांच्या हातनं झालंय, त्याची कधीही जनता माफ करणार नाही. ठीक आहे. वस्त्र उद्योगाचा विकास यांनी म्हटलं, वस्त्र उद्योगाची दयनीय स्थिती ही तुमच्या राज्यात झाली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आता आचारसंहिता लागायच्या अगोदर 1500 ज्या लाईट या यंत्रमाग धारकांच्या ज्या सबसिडी होत्या महाराष्ट्रातल्या, ते धैर्यशील मानेने मंत्रालयात बसून नामदार चंद्रकांत दादांच्या सहकार्यानं 1500 GR त्या ठिकाणी काढलेले आणि त्याचे पैसे सुद्धा यंत्रमाग धारकांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. ज्यावेळेला मुख्यमंत्री महिला मेळाव्यासाठी इचलकरंजी शहरामध्ये मागच्या महिन्यामध्ये आलेले होते, त्या दिवशी त्यांनी ऑटो लोनसाठी 1 रुपये आणि साध्या मागासाठी 75 पैशाने 1 रुपये असे जे सवलत जाहीर केली आहे, तिचा GR निघालेला आहे. आणि GR निघून आचारसंहिता संपल्याबरोबर महाराष्ट्रातल्या संपूर्ण यंत्रमाग धारकांना 1 रुपये आणि 75 पैशाची लाईटची सबसिडी ही फक्त धैर्यशील माने दादांच्या मुळेच या ठिकाणी मिळणार आहे. जाणीवपूर्वक या ठिकाणी दादा, मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी विनंती आहे की सर्व इथं जेवढे उमेदवार उभारल्यात त्या उमेदवारांनी आज असा निश्चय केला पाहिजे की मी निवडून येऊ दे नाहीतर पडू दे, खरं इचलकरंजीला पाणी मी आणण्यासाठी आंदोलन करणार आणि इथं उभारणार त्यांच्या पाठीशी म्हणून. पाणी प्रश्न काही संपत नाही, प्राणी प्रश्न. नोव्हेंबरमध्ये जो दुष्काळ जाहीर झाला त्यामध्ये फक्त 40 तालुके होते जाहीर केले होते. त्या 40 तालुक्याचं महाराष्ट्र आहे का? बाकीच्या तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर करायला पाहिजे होते. बरोबर आहे. पाणी प्रश्न हा गंभीर आहे, आरोग्याशी निगडीत आहे. या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्र येऊन आपल्या आंदोलनाचा हत्यार उपसावं लागेल. ठीक आहे, मी तुमच्याकडे येतोय. हे बघा, ज्या वस्त्रोद्योगासाठी आता आमच्या मित्रपक्षाने आरोप केलाय, त्यांच्या वस्त्रोद्योग मंडळाला यांनी वस्त्रोद्योग मंत्र्याला तलवार भेट दिली आणि 3 वेळा फटाके वाजले, पेढे दिले, परंतु कुणालाही अनुदान मिळालं नाही, काही नाही. हे पाप धुवून काढलं आमच्या धैर्यशील दादाने आणि थेट अनुदान दिलेलं आहे. हे लाईट बिल खोटं आहे का? हे लाईट बिल खोटं आहे का? हे लाईट बिल खोटं आहे का? आज महाराष्ट्राचा मूड म्हणून तुम्ही इथं आलाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार यांनी काही केलेलं नाही आणि माजी खासदारांनी बी काही केलेलं नाही. आज इचलकरंजी शहरातला पाण्याचा प्रश्न असू दे, विजेचा प्रश्न असू दे, पंचगंगा प्रदूषण असू दे, IGM हॉस्पिटल असू दे, खासदारांनी इथं येऊन सांगावं मी कुठला प्रश्न सोडला. आज यांनी मोठमोठ्यानं सांगायला लागलेत की आम्ही एवढा निधी आणला, तेवढा निधी आणला. अस्तित्वात काही नाही. मी पुढला प्रश्न घेतोय. एक मिनिट. वस्त्रोद्योग धंद्याच्या संदर्भामध्ये इथल्या खासदारांनी काही कोणतंही काम केलेलं नाही. 2014 पासून ते 24 पर्यंत या भाजपच्या सरकारने यंत्रमाग धंद्यातल्या कामगारांचं जे काही मिळणारा कायदा आहे ते कायदा मोडीत काढण्याचं काम या भाजपच्या सरकारनं केलेलं आहे आणि कामगार आणि नागरिकांना देशद्रोही लावण्याचं काम या भाजपनं केलेलं आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, या देशातलं संविधान टिकवायचं असेल तर सत्यजित आबांना निवडून देणं गरजेचं आहे. ठीक आहे. यांनी काय म्हटले, राजू शेट्टीनं विरोध केला कुणाला? पाण्याला. मग केंद्रात भाजपचं सरकार असताना, महाराष्ट्रात भाजपचं सरकार असताना, ज्या जागेवर भूमिपूजन झालेलं असताना मिलिटरी जाऊन पाणी आणायला येत होतं का नाही? मग का आणलं नाही पाणी? यांनी मग का पाणी आणलं नाही? याच्या प्रश्नाचं उत्तर. हॅलो, ज्या मित्रपक्षाने याला काय थांबा 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं. जे मित्रपक्ष थांबा 2 मिनिटं. जे मित्रपक्ष आमच्याकडे पाणी आणायची भाषा करतात, सत्यजित पाटील सरोगर, त्यांच्या गावामध्ये 4.5 कोटीची योजना धैर्यशील दादांनी मंजूर करून आणल्या. ते स्वतःच्या गावाला पाणी देऊ शकत नाहीत. जे स्वतःच्या गावाला पाणी देऊ शकत नाहीत त्याने इचलकरंजी गावाला पाणी द्यायची भाषा करतात. सत्यजित पाटील सरोडकर
सत्यजित पाटील स्वतःच्या गावाला पाणी देऊ शकत नाही. सत्यजित पाटील स्वतःच्या गावाला पाणी देऊ शकत नाही. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं माहिती देतात. मला 1 मिनिट, तहसीलदारांनी रुकडीचा पूल बांधला का विचारा. जो रेल्वे फाटकाचा पूल आहे ते राजू शेट्टींच्या काळात झालाय आणि त्यांच्या काळातला पूल, त्यांच्या गावचा पूल ते सुद्धा त्यांच्या काळात झालेलं नाही. त्यांच्या काळात काही झालेलं नाही. आज सुद्धा त्या ठिकाणी गांधीनगरला जायला रस्ता नाही. मला उत्तर द्या, सत्यजित पाटील त्यांच्या गावात पाणी आणू शकले नाही. सत्यजित पाटलांनीच आणलंय, त्यांनी आणलंय. ते स्वतः आमदार आहेत, त्यांनी आणलंय. त्या म्हणतात सत्यजित पाटलांनी पाणी आणलं म्हणतात. हे बघा, ज्या सत्यजित पाटील सरोडकर इचलकरंजीला पाणी आणण्याची भाषा करतात, त्या सत्यजित पाटीलांच्या गावामध्ये 4.5 कोटीची योजना तहसीलदार मानेंनी पाणी आणलेलं आहे आणि ते इचलकरंजीला पाणी द्यायची भाषा करतात. मी जातो इथल्या सामान्य नागरिकांकडे. चला सुरुवात आपल्यापासून. प्रश्न, महागाई बेकारीबद्दल या सरकारनं काहीच बोललं नाही गेल्या 10 वर्षामध्ये. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांचा प्रश्न होता. 3 महिने अंगणवाडी सेविका संपावरती होत्या, त्याचा प्रश्न भेटला नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आमच्या नातवांचं नुकसान झालं. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणचं जे होतं ते काय झालेलं नाही. 3 मुद्दे झाले. त्यामुळे आम्हाला दोन्ही पण खासदार नकोत, आम्हाला सत्यजित पाटील पाहिजेत. इचलकरंजी एवढी मोठी सिटी असताना अजून तालुका झाला नाही, जिल्हा झाला नाही, रेल्वे आली नाही, पंचगंगा प्रदूषण तशीच आहे एवढ्या वर्षापासून. कुठला एकही प्रश्न सुटायला नाही. त्यामुळे मला वाटतं सर्व नागरिकांनी या मतदानावर बहिष्कार टाकायला पाहिजे. पाणी मतदानाचा हक्क करा, मतदानाचा हक्क पाहिजे. प्रश्न, इथं पाणी प्रश्न गंभीर आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकच नेता खंबीर आहे, राजू शेट्टी. बरं, ठीक आहे. हा, मराठा आरक्षण. आज माझा थेट प्रश्न आहे, मराठा आरक्षणाला सोबत करणारे कोण आहेत, ज्यांच्या पाठीमागे तुम्ही जाणार आहात? 100% गेल्या सरकारनं सुद्धा आम्हाला मराठ्यांना गंडवलेलं आहे आणि येत्या सरकार, त्याच्या अगोदर सुद्धा सरकार होतं, त्यांनी सुद्धा आम्हाला मराठ्यांना गंडवलेलं आहे. परंतु मला एक सांगणं आहे की या वेळेला आज 10% आरक्षण दिलं म्हणून शिंदे साहेबांनी मुंबईमध्ये वाशीच्या इथं मराठ्यांना आरक्षण दिलं, परंतु त्याचं GR काढलेलं नाही आहे, त्याचं पूर्तता केली नाही आहे काय. परंतु मला असं वाटतं की त्याचं GR काढावा, GR काढून मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि त्याची अंमलबजावणी व्हावी. आणि नाहीतर मागणी आहे. जरांगे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु आरक्षणाला जे सोबत करत नाही त्यांच्याबरोबर आम्ही नाही. तुम्ही कोणाबरोबर आहात? हे बघा, मराठ्यांची भूमिका म्हणजे पाटलांच्या सोबत आहात, धैर्यशील माने. आम्ही अजूनपर्यंत या 3 उमेदवारांना जाहीर पाठिंबा कोणी दिलं नाही आहे. परंतु मराठ्यांची मतं निर्णय ठरणार आहेत. बटन दाबणार, मराठ्यांची मतं निर्णय ठरणार, मराठ्यांची मतं निर्णय बटन दाबणार ना. बटन दाबणार की तुम्ही स्पष्ट बोलत नाही. गेल्या शो मध्ये मराठा आरक्षणाचा सगळ्यात पहिला मुद्दा खासदार राजू शेट्टींनी 2017ला उपस्थित केला. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा पहिल्यांदा खासदार राजू शेट्टींनी दिला. आमची 522 किलोमीटरची पदयात्रा, ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांची तब्येत बिघडली त्यावेळी खासदार राजू शेट्टी साहेबांनी पदयात्रा थांबवली आणि त्यानंतर ज्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी पुढील आंदोलन चालू केलं, त्यांची तब्येत सुधारली, त्यावेळी पदयात्रा चालू केलेली आहे. त्यामुळं मराठा आरक्षणासाठी लढणारा एकमेव योद्धा राजू शेट्टी आहे. आरक्षणाचा मुद्दा, मग आपण MIDC आणि पंचगंगा प्रदूषणावर जाऊ. खरं वास्तविक या महाराष्ट्रातल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 65 मोर्चे लाखोंचे त्या ठिकाणी निघाले. परंतु जरांगे पाटलांनी ज्यावेळेला एखादी भूमिका घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांना वाढता प्रतिसाद मिळाला, म्हणून आज जे मुंबईत त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं पत्र देण्याचं आरक्षण मंजूर झालं म्हणून, परंतु जे 100% ज्या पद्धतीनं सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण पाहिजे ते मिळालेलं नाही. त्यामुळे हे आरक्षण मिळाले असं म्हणता येणार नाही. मग मराठा मतदार कोणाच्या बाजूने? मराठा मतदार नक्की महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या बाजूने राहील. साहेब काय नाही, आता मी सांगतो, ही दोन्ही उमेदवार पक्ष बदलू उमेदवार आहेत. पहिल्यांदा राजू शेट्टी आघाडीच्या वतीने राहिले, दुसऱ्या वेळेला भाजपच्या वतीने राहिले, तिसऱ्या वेळेला आघाडीच्या वतीने राहिले, हे पण एकत्रित शिवसेनेच्या वतीने राहिले आणि परत त्यांनी पक्ष बदलला. यांना जनतेच्या प्रश्नाची आता 50 वर्ष इचलकरंजीला मतदार, इचलकरंजी लोकसभेला 50 वर्ष खासदार मिळाले. एकदा जाऊ दे त्या भागात, एकदा जाऊ दे तिकडे, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल ना. इचलकरंजीला काय घेतले त्यांनी काय ना त्यांचा. तुम्ही बोला. बघा, मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींच्या पायाची शपथ घेऊन सांगितलेलं की ह्या महाराष्ट्रातील मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार.
10% आरक्षण 2 मिनिटं ऐका रे, ऐका 2 मिनिटं. 10% आरक्षण आम्ही दिलं आणि सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतचा जो विषय आहे, मनोज जरांगे पाटलांचा आम्ही आदर करतो. मनोज जरांगे पाटलांनी जो सगळ्या सोयऱ्यांचा विषय काढलाय त्या संदर्भात 4.5 लाख हरकती आलेल्या आहेत. त्या 4.5 लाख हरकती निवडून झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात जाहीर करणार आहे. आणि दुसरा विषय झाला मराठ्यांचा. हा स्वाभिमानी पक्ष हा जातीवादी पक्ष आहे. मी ठामपणे सांगतो, कारण का सांगतो 2 मिनिटं सांगतो. ऐका जरा ऐका. बघा आम्ही जातीवादी आहे. ऐका, जय उल्हासदादा पाटील, ऐका, जय उल्हासदादा पाटील. उल्हासदादा पाटलांनी आमदारकी मागितली, उल्हासदादा पाटलांना आमदारकी दिली नाही. जालिंदर पाटील यांच्या पक्षाचे नेते जालिंदर पाटील गेल्या वर्षी ऊस परिषदेला खासदारकी जाहीर केली. त्यांचं देखील नाव कुठं नाही. विधान परिषदेला देखील आमदार मीच, खासदार मीच, सगळं पाहिजे मला पाहिजे, अशा पद्धतीची राजू शेट्टी साहेबांची भूमिका आहे. कुणालाच काही देत नाही. 1 नंबर असा विषय. ऐका, मी येतो ना, उत्तर घेण्यासाठी येतो. शांत करा. मला सांगा राजू शेट्टी का एकटे पडले? त्यांचे सहकारी त्यांना का सोडून गेले? हे काय, राजू शेट्टी निवडून आले 2 वेळेला, परंतु या गावाच्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही. या धंद्यासाठी काहीही केलं नाही. ऊसाच्या आंदोलनाच्या नावाखाली ते निवडून आले आणि ऊसकरी शेतकऱ्यांना सुद्धा ऍडजस्टमेंट करून ऊसकरी शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी फसवलं. आज दुधाचा प्रश्न ते बोलतायत. त्यांचं स्वाभिमानी दूध आहे. त्या स्वाभिमानी दूध संघटनेच्या लोकांना, त्या उत्पादकांना ते काय दर देतात? इतरांच्या पेक्षा कमी दर देतात आणि शेतकऱ्यांच्या हिताचं बोलतात. परवा सुद्धा 400 रुपये वाढीव मागण्यासाठी म्हणून आंदोलन केलं. 100 रुपयावर ऍडजस्टमेंट केली. कारखानदारांच्या त्यांच्या उत्पन्नात किती वाढ झाली? जातीयवादवर राजू शेट्टी बोलतात की 2019ला ब्राह्मण कोण सैन्यात जात आहे काय? मग कुलकर्णीच्या नावानं बोलले जातीवाद कोण करतोय? राजू शेट्टी जातीवाद करतात. यांचं म्हणणं येतो. मुळात मी मोहन मालवरकर यांचा पहिला इथं जाहीर निषेध करतो. आमचे उमेदवार DC पाटील वंचित बहुजन आघाडीचे, ते बी जनसंख्याचे अल्पसंख्याक उमेदवार आम्ही दिलेला आहे. हा भाजप पक्ष कायम जातीवादीच्या तेढ्यात अडकलेला असतो. इथं प्रगतीच्या मार्गावर कुणी बोलत नाही. मी इथल्या इचलकरंजीच्या सुज्ञ नागरिकांना सांगतो की केंद्रामध्ये भाजपचं सरकार, राज्यामध्ये भाजप प्रणित सरकार, आणि जर सरकार इथं एवढं असून जर तुम्ही पाणी देत नसाल तर मग तुम्हाला कोण निवडून देणार? राजू शेट्टी जातीयवादी वागतात. राजू शेट्टींनी गेल्या वेळी ब्राह्मण समाजाबद्दल आपत्तीजनक वक्तव्य केलं. ते जातीयवादी आहेत असा आरोप होतोय. राजू शेट्टी साहेब हे त्या ठिकाणी जातीवाद वागतात असं त्यांना ऐकायचं का नाही? बंद करतो त्यांना ऐकायचं. ऐका, तुम्ही जातीयवादाचा आरोप केला ना, जातीयवादाचा आरोप केला ना. ऐका ना, पाऊस आला तर प्रॉब्लेम होईल. जातीयवादाचा आरोप केला ना. जर खासदार राजू शेट्टी साहेब जातीवादी असते तर सदाभाऊ खोतांना पहिल्यांदा मंत्रिपद खासदार राजू शेट्टींनी केलंय. रविकांत तुपकर साहेबांना त्या ठिकाणी महामंडळ पहिल्यांदा राजू शेट्टींनी दिलंय. आमचा प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील हा मराठा आहे. मी एक स्वतः युवा शेतकरी आहे. मी सुद्धा जातीनं मराठा आहे. जर आमच्या शिरोळच्या मतदारसंघामध्ये ज्यावेळी स्वाभिमानीची सत्ता होती त्यावेळी पंचायत समितीचा पहिला सभापती मुस्लिम करण्याचं काम सुद्धा खासदार राजू शेट्टींनी केलंय. इथं एक बोलायचं आहे, सगळे पक्ष आता या ठिकाणी महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, शेतकरी संघटना असेल, जनतेला गृहीत धरून हे सगळे उमेदवार विचार करतायत. लोकांना गोरगरीब जनतेच्या महागाईच्या प्रश्नावर बोलणं झालेलं आहे. या ठिकाणी मला फक्त एकच सांगायचं आहे. आता यांनी सांगितलं की पाणी प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टी एकच नेता. इतके वर्ष खासदार होते, कुठं झोपले होते का? काय गेलते कुठं? 1 मिनिट. मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांची एक मिनिट बोलू द्या गेल्या महिन्यामध्ये धैर्यशील माने साहेबांनी 107 कोटीची योजना सुरकुटची मंजूर केली. मुख्यमंत्र्यांकडे आणली. तुम्ही कुठे होता? एमआयडीसी धैर्यशील मानेने ज्या पद्धतीनं घोषणा केली की मी या मतदारसंघात 5 एमआयडीसी, अत्यंत चुकीच्या पद्धतीची घोषणा आहे. ज्या पद्धतीनं डाय प्रोट म्हणून त्या ठिकाणी इथं नरंद्यापाशी आणण्याचा प्रयत्न केल्याचा कागाव आणला, परंतु 1% सुद्धा त्या ठिकाणी केंद्र सरकारने म्हणलं इथं डायपोर्ट होऊच शकत नाही. अशा पद्धतीच्या खोटा वल्गण्या एमआयडीसी कुठेही त्या ठिकाणी नाहीत. अशा पद्धतीची परिस्थिती, एकही एमआयडीसी मंजूर झालेले नाहीत. एमआयडीसी खासदार धैर्यशील मानेचं कार्य म्हणजे कागदी वेळ हातात खेळाय. 5 वर्षामध्ये जर त्यांचं कर्तृत्व फुललं असतं तर पंतप्रधान मोदींच्या नावावर मत मागायचं काय आवश्यक आहे? एमआयडीसी विकसित करण्यासाठी काय केलं ऐका ना. नाही, इचलकरंजीमध्ये आज अत्यंत चांगल्या पद्धतीच्या एमआयडीसीला अनुदान देण्याचं काम या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये या उद्योगधंद्यासाठी अतिशय चांगली मदत इचलकरंजी परिसराला त्या ठिकाणी होते. आचारसंहिता संपल्यानंतर इचलकरंजीला अत्यंत चांगल्या पद्धतीची लाईट बिलची जी सवलत आहे ही जर मिळाली तर इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे. लाईट बिलची सवलत मिळाल्यानंतर हे इचलकरंजी भारताचं मँचेस्टर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाईल. मतदारसंघात 5 एमआयडीसी मंजूर करून नवीन शाहूवाडी तालुक्यात 5 एमआयडीसी नवीन एमआयडीसीला मान्यता मिळाल्यामुळे युवकांच्या हाताला काम मिळणार. ठीक आहे. एमआयडीसी कोण बोलतंय? एमआयडीसी झटपट. एमआयडीसी मध्ये लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले असतील आणि देशातले असतील, प्रामुख्यानं इचलकरंजीचा यंत्रमागधारकांचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांच्या संबंधी जर विचार केला, या देशामध्ये मोठमोठ्या उद्योगपतींना 14 लाख कोटीचं राईटअप दिलं जात आहे, पण कर्जमाफी दिलं जात आहे, पण त्या ठिकाणी सामान्य उद्योजकांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सोयी सवलती दिल्या जात नाहीत. या लाईट बिलामध्ये असू देत किंवा इतर गोष्टीमध्ये असू देत, जीएसटीच्या एमआयडीसी यांनी डेव्हलप केलेलं नाही. आणि म्हणून राजू शेट्टी देशाच्या सर्वोच्च लोकसभेमध्ये या सगळ्या प्रश्नावरती लघु उद्योजक असतील म्हणजे ऊसाचं कांड दुधाचं भांड या पलीकडे एमआयडीसी बद्दल राजू शेट्टी काम करतील निश्चितपणे करून दाखवले आहे. एक मिनिट आमची स्वतःची एमआयडीसी आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं या देशामध्ये 70% हा ग्रामीण भागात राहणारा शेतकरी आहे. या यंत्रमागधारकाला त्या ठिकाणी कापूस पुरवठा करणारा हा शेतकरी आहे आणि त्यांचा फिनिश गुड घेणारा सुद्धा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिकदृष्ट्या क्रयशक्ती बनवण्याचं काम या देशामध्ये राजू शेट्टींनी करून दाखवलं. हे बघा, माने वहिनी 10 वर्ष खासदार होते, धैर्यशील माने 5 वर्ष खासदार होते. यांनी कोणतंही काम या 15 वर्षात केलं एमआयडीसी काहीच नाही. निव्वळ खोटं बोलणं, ते पण ईडीच्या भीतीला लावून फक्त कागदावर एमआयडीसी, प्रत्यक्षात एमआयडीसी कुठेही नाही. ह्या मंच इचलकरंजी ह्या भारत देशामध्ये म्हणजे नामांकित झालेले आहे. ह्या मँचेस्टर नगरी असताना कुठलाही उद्योग इथं घराघरामध्ये यंत्रमागधारकांचा उद्योग आहे आणि हे उद्योग बंद पाडायचं काम कोण केलं असेल तर राजू शेट्टी साहेब खासदार होते त्या टायमालाही काय कुठल्याही पद्धतीचं ते यंत्रमागांना वाचवायचं काम झालं नाही. यंत्रमाग आता मोडीत निघालेत. तसं धैर्यशील मानेंनी सुद्धा कुठल्या यंत्रमाग वाचवण्यासाठी काही काम केलेलं नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात हे जर टिकवायचं असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांनाच साहेब एमआयडीसीचा यांनी उल्लेख करतात की नाही, यांच्या एमआयडीसी कधी काढल्या विचारा आणि यांच्या एमआयडीसी ज्या चालल्यात की नाही
4 फुटाच्या वरती बांधकाम आले का बघा कोणी की ते MIDC काढल्या आणि चालू झालं यांचं. इचलकरंजी शहराचे 3 प्रश्न महत्वाचे आहेत. पंचगंगा प्रदूषण, पाणी प्रश्न, यंत्रमागाचा व्यवसाय. बरोबर, आजी आणि माजी खासदारांनी कुठल्याही विषयात म्हणजे पूर्ण केलेलं नाही आहे. पण आमच्या सत्तेच्या दाबाने काय सांगितलंय, हे 3 प्रश्न सोडवणार, नाहीतर मी राजीनामा देणार. साहेब तुम्हाला मी सांगतो, यांनी प्रत्येक गोष्टीला विचार न करता वेळात 7 ठिकाणी MIDCचं मंजूर झालेले आहे आणि ती केली तर देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारच करणार. आणि पाण्याचा प्रश्न सुद्धा आम्हीच मिटवणार, आणि कोण मिटवणार नाही. कुठला मुद्दा घेतोय? पंचगंगेचं प्रदूषण. पंचगंगेचं प्रदूषण कोणाचं पाप? हा, पंचगंगेचं प्रदूषण. पंचगंगेच्या प्रदूषणासाठी ज्यावेळेला मुख्यमंत्री ह्या ठिकाणी आलेले होते, 550 कोटी रुपयाचा निधी नदी प्रवाहित करण्यासाठी आणि 3200 कोटीचा निधी पंचगंगा प्रदूषणासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून आणलेला आहे वर्ल्ड बँकेकडून. धैर्यशील दादांनी वस्त्रोद्योगाच्या करता ड्रायपोर्ट मंजूर करून आणलाय. नितीन गडकरीजींनी लगेच 1 मिनिटात ड्रायपोर्ट मंजूर करून त्याचं सर्वेहून काम पण चालू झालं. साहेब, मी पाणी पुरवठ्याचा माजी सभापती आहे. मला तुम्ही जे पाण्याच्या प्रश्नावर मी तुम्हाला पंचगंगेच्या प्रदूषणाचा पाप कोणाचा? पंचगंगा सातत्यानं प्रवाहित ठेवल्याशिवाय पंचगंगाचं प्रदूषण मुक्त होणार नाही. जलपर्णीमुळे पंचगंगा प्रदूषित झालेली आहे, म्हणून पंचगंगेच्या प्रदूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून कृष्णाचं पाणी योजना आणलेली आहे. 14 किलोमीटरनं आणलेली आहे. आणि वारणेची लोकसंख्या वाढलेली आहे. नगरपालिकेची महानगरपालिका झाली. 5 लाख वस्तीचं गाव झालं. म्हणून वारणेचं पाणी आणायचं काम चालू झालं. ह्याला राजू शेट्टीने विरोध केला. ग्रामीण भागाच्या लोकांच्यावर ते बोलतात. आज जे उमेदवार राहिलेले आहेत उभाटाकडनं, त्यांचा सुद्धा या पाणी पुरवठ्याला त्यावेळेला विरोध होता. आजही ते विरोधच करतात. त्यांना एकदा पंचगंगेचं प्रदूषण. पंचगंगा प्रदूषणावर खासदार धैर्यशील मानेंनी खास प्रयत्न करून मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून 154 कोटीचा जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन जे पंचगंगा नदीवर 160 गाव आहेत इचलकरंजी शहरापर्यंत, त्या प्रत्येक गावाला STP प्लांट मंजूर करण्यासाठी 154 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. प्रदूषण हटेल यामुळे निश्चितच ज्या प्रत्येक गावात पंचगंगेची जी जलपर्णी आहे की नाही, ही धरणामध्ये नाही, राधानगरी धरणामध्ये जलपर्णी त्या ठिकाणी झालेली आहे. राधानगरी धरण जे संपूर्ण वरती आहे तिथं जलपर्णी झालेली आहे. तिथली जलपर्णी जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत खाली जलपर्णी प्लांट होणार. ठीक आहे. पंचगंगेचं प्रदूषण. पंचगंगेच्या प्रदूषणाचं मोदी सरकार नदीच्या विषयी फार गंभीर आहे. प्रदूषणाविषयी गंगा, जशी गंगा आपली स्वच्छ झाली तशी त्या धर्तीवर पंचगंगा ही शुद्ध ही मोदी सरकार करणारच आहे. आणि ही इलेक्शन या देशाच्या वर्षानुवर्ष वाट बघतात लोक. पंचगंगेचं प्रदूषण आता मंजूर झालेला आहे निधी आणि होणार. पंचगंगेचं प्रदूषण. नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील सर्व नद्या प्रदूषण मुक्त करता अशी घोषणा केली. आजपर्यंत या पंचगंगा नदीच्या एका संस्थाने येऊन तिथे केंद्र करते. आज इचलकरंजी नदीत केंद्र भरलेला आहे आणि काय नद्या साफ करणार? पंचगंगेच्या प्रदूषणाचं पाप कोणाचं? हे बघा, ज्यावेळी आम्ही 2018 साली आम्ही आमच्या शिरवण गावात केंद्र गळ्यात घालून बसलो होतो, तेव्हा धैर्यशील आम्हाला पाठीमध्ये आलते. परंतु ज्यावेळी निवडून गेले त्याच्यापासून त्याच्यावर आमच्याकडे दादा आलेच नाहीत. आणि त्यानंतर आम्ही किती वेळा तर आंदोलन केलं. काय इचलकरंजी प्रदूषण कोणामुळे? मी सांगतो साहेब, त्या इंडस्ट्रीमुळे. बरं, ठीक आहे. पंचगंगेचं प्रदूषण. माझ्याकडे वेळ संपला. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे. पंचगंगा प्रदूषण हे फक्त पंचगंगा प्रदूषण हे फक्त ऐकाल तर पंचगंगा प्रदूषणला हे वेगवेगळे घटक आहेत. कोल्हापूर शहराचं सुद्धा त्या ठिकाणी जयंती नाल्याचं सुद्धा पाणी येत आहे. प्रयत्न केले निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले. आमच्या खासदारांनी केलेला आहे. हा सामुदायिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी लक्ष घालून सामुदायिक रीतीनं हा पंचगंगेचा पाण्याचा प्रदूषण. ठीक आहे. माझा शेवटचा प्रश्न आहे. थोडक्यात बघा, 3 मे 1985 मॅन्चेस्टर म्हणजे आता सध्याचा महासत्ताचा पेपर आहे. त्यापासून आमदार असतील, खासदार असतील की या ठिकाणी प्रामुख्याने प्रदूषित नदी आहे त्या संदर्भात पत्रकातला आहे. त्या ठिकाणी आज म्हणता जे 3200 कोटी काय तर आणलो म्हणून
3200 कोटी कुठे जर आणलो म्हणून कोणतरी त्या सांगितलं तर या ठिकाणी एकही पैसा त्या ठिकाणी प्रदूषण नदीसाठी त्या ठिकाणी आणलेला नाही. दर्शन मानेने तर काहीच केलेलं नाही. हे 1985 पासून. माझा शेवटचा प्रश्न ऐका, शेवटचा प्रश्न मी सगळ्यांना घेतोय. शेवटचा आतापर्यंत पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला, आतापर्यंत आपण पाहिलं तर MIDCचा मुद्दा उपस्थित झाला, वस्त्रोद्योगाचा विकासाचा मुद्दा उपस्थित झाला, महागाईचा मुद्दा. मला तुमचा उमेदवार निवडून येतोय तर हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन काय? मी हा प्रश्न सगळ्यांना घेतोय. मी देतो. आता सगळ्या अख्ख्या जगाला माहित आहे की 2024ला नरेंद्र मोदी परत सत्तेत येणार. सांगतोय ना. मग आता जो खासदार सत्तेबरोबर असणार त्यांचीच कामं पूर्ण होणार का विरोधी पक्षाच्या नेत्यांची कामं पूर्ण होणार? असं नाही. साहेब एकूण आमचा प्लॅन 4 आमदार आमच्याबरोबर आहेत. मागच्या खेपेच्या तुमच्या सर्व्हेमध्ये आणि आत्ताच्या सर्व्हेमध्ये मला सांगा, आतापर्यंत जे प्रश्न उपस्थित झाले ते सोडवण्यासाठी तुमच्या उमेदवाराचा ऍक्शन प्लॅन काय? जर तो निवडून येतो. एक मिनिट. तरुण आणि तडफदार खासदार धैर्यशील माने आहेत. त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीचे आपली भूमिका मांडून नरेंद्र मोदी साहेबांच्याकडनं परत एकदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार, त्यांच्याकडनं ही कामं सोडवून निश्चितपणे घेणार. त्याच्याबरोबर त्याचं कारण सांगतो. पाणी प्रश्न सुद्धा झाला. प्रकाश आवाडे साहेबांचं थोडं 2 मिनिटं. प्रकाश आवाडे साहेबांनी धैर्यशील माने ताराराणी पक्षानं आज धैर्यशील माने साहेबांना प्रकाश आवाडे साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे. जे प्रश्न उपस्थित झाले ते प्रश्न सोडवण्याबाबत तुमच्या उमेदवाराकडे काय ऍक्शन प्लॅन आहे? आमचा उमेदवार इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपला निधी पूर्ण वापरणार हे आम्ही या ठिकाणी लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने हमी देतो. प्रश्न ज्यावेळी उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी प्रस्थानपर अनुदान आम्हाला शेतकरी देणार होते, त्यांनी अजून दिलं नाही. त्याच्यानंतर जे शिंदे सरकार आलं त्याच्यानंतर अजून आम्हाला शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत आणि कारखाने जे आम्हाला 100 रुपये देणार ते अजून मिळाले नाही. जर वंचितचा उमेदवार निवडून येतो, आतापर्यंत जे प्रश्न उपस्थित झाले ते प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या उमेदवाराचा ऍक्शन प्लॅन काय? आमचे उमेदवार DC पाटील हे वंचितचे उमेदवार आहेत. ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते. ठीक आहे, माहिती आहे. त्यांना पूर्ण मोठा अनुभव आहे. या इचलकरंजीमध्ये CETP प्लॅन नावाला करण्यात आले. पूर्णपणे प्रदूषित पाणी या नदीत सोडलं जातं. ऍक्शन प्लॅन मध्ये हे इचलकरंजी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करणार आहे. या शेतकऱ्यांचं जे ऊस दराचे दर आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 5600 दर दिला जातो, परंतु इचलकरंजीमध्ये फक्त 2600 आणि 2800 आणि 3200 पर्यंत मर्यादित आहे. सोडवणार तुम्ही? ठीक आहे. मला राजू शेट्टी जर निवडून येतात तर पाणी प्रश्न, वस्त्रोद्योगाचा विकास, MIDC, पंचगंगेचं प्रदूषण, ड्रायपोर्ट हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा ऍक्शन प्लॅन काय? प्रामुख्याने यंत्रमाग सोसायटीच्या संबंधी ते पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी असेल. त्या ठिकाणी जे विजेचा महत्वाचा प्रश्न आहे, त्यासाठी एक क्लस्टर करून त्या ठिकाणी जिथं नापीक जमीन आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी सोलर प्लांट उभा करू आणि त्या सोलर पॉवर प्रोजेक्टच्या माध्यमातून या सर्व यंत्रमाग धारकांना त्या ठिकाणी वीज पुरवठा करण्याच्या संबंधी त्या ठिकाणी निश्चितपणे पहिलं प्राधान्य देऊ आणि ते आमचा ऍक्शन प्लॅन आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी आज शिक्षणाचा बाजार दोन्हीकडनं मांडलेला आहे. आज इचलकरंजीतला एक सामान्य घटक, एक पानपट्टी दुकानदाराचा मुलगा सुद्धा उत्तम शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे या शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधामध्ये आवाज उठवून तो त्या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य लोकांना त्या ठिकाणी शिक्षणाची दारं कशी खुली राहतील हे त्या ठिकाणी पाहू. त्याचबरोबर ग्रामीण अर्थकारण जे आहे ते मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शहरं ही बकाल होत चाललेली आहेत, खेडी ओस परत चाललेली आहेत. हे या संबंधी याचं जे काय समन्वय आहे याचं बॅलन्स करण्याचं काम आदरणीय राजू शेट्टी करून दाखवते. ठीक आहे. तुमचा महागाई, बेकारी, उपासमार, कामगाराच्या हाताला काम नाही, महागाई प्रचंड बाजारामध्ये वाढलेली आहे, लोकांचं जीवन असह्य झालेलं आहे, महिलांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत आणि ह्या 10 वर्षाच्या मोदीच्या काळामध्ये हे सगळं झालेलं आहे. आपला उमेदवार निवडून येतो तर आतापर्यंतचे जे प्रश्न उपस्थित झाले ते सोडवण्यासाठी ऍक्शन प्लॅन काय? आमच्याकडे पाण्याच्या प्रश्नाबद्दल जर बघितला तर आतापर्यंतच्या या दोन्ही खासदारांच्या पेक्षा उजवा उमेदवार जे 10 वर्ष आमदारकी लढलेला त्या ठिकाणी म्हणजे जिंकलेला आमदारकी म्हणून
तो उमेदवार त्या ठिकाणी आहे, ज्याला अत्यंत अभ्यासू म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं, असा पद्धतीचा उमेदवार आहे। या इचलकरंजी शहरात जे वस्त्र उद्योगाचे कामगार आहेत त्या कामगारांच्या कल्याणकारी महामंडळ त्या ठिकाणी स्थापना करून ज्या धर्तीवर सोलापूरला बिडी कामगारांना जे हजारो घरं त्या ठिकाणी त्याच पद्धतीचं या ठिकाणी इचलकरंजी शहरातल्या कामगारांसाठी घर योजना त्या ठिकाणी बांधणार। या ठिकाणी वस्त्र उद्योगातल्या अनेक घटकांना जे कामगार आहेत त्या सगळ्यांसाठी एक वेगळ्या वेगळ्या संकल्पना घेऊन करणाऱ्या अशा पद्धतीचा ऍक्शन प्लॅन त्या ठिकाणी आहे। प्रामुख्यानं इथल्या वंचित असणाऱ्या शिक्षण असणाऱ्या मुलांसाठी जे काही सरकारकडून नवीन योजना करता येईल त्या सगळ्या संकल्पना त्या ठिकाणी घेण्याची भूमिका त्या ठिकाणी उमेदवारांची। शेवटचे 2 फायनल कमेंट। लोकसभेचा सर्वांगीण विकास आणि देशाची भूमिका ठरवणारी ही निवडणूक आहे। त्यामुळं तिन्ही उमेदवारांचं जर व्यक्तिमत्व तपासून बघितलं तर त्यातले 2 जे उमेदवार आहेत, राजू शेट्टी असतील किंवा सत्यजित आबा असतील, यांनी इचलकरंजीच्या पाण्याला विरोधच केलेला आहे काय। आणि महत्वाचं आणि पाण्याचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल तर संसदेत धैर्यशील मानेने आवाज उठवलेला आहे। आणि जर बघितलं तपासून एक मिनिट महत्वाचं नाही समर्थक नाही, मी जनता म्हणून बोलते, जनतेच्या भावना जर लक्षात घेतल्या तर शेट्टी निवडून दिलं तर विरोधातच बसणार, आबा सत्ताच येणार नाही केंद्रात, म्हणून माने। फायनल कमेंट। यांनी काय म्हणतात की इचलकरंजीच्या नदी प्रदूषणाला जबाबदार कोण आहे? इथल्या प्रोसेस, इथले सायझिंग, इथले कारखानदार हे सगळे जबाबदार आहेत। आणि याच्यावर जर मात करायची असेल तर एकमेव खासदार आता दिसतोय तो म्हणजे राजू शेट्टी। ठीक आहे, प्रत्येकाने आपापल्या बाजूने आपल्या उमेदवाराचा दावा आणि तो काय करू शकतो हे सशक्तपणे सांगण्याचा प्रयत्न केला। मंडळी, हे जर जनतेला पटलेलं असेल आणि ज्याचं कोणाचं पटलेलं असेल त्याच्या बाजूने हातकणंगले मधले मतदार जातील आणि त्याला ते निवडून आणतील। बघूयात यामध्ये कोण बाजी मारतंय, पण महत्वाचा मुद्दा आहे की प्रश्न सुटले पाहिजे। यानंतर इथेच थांबणार आहोत आणि यानंतर पुढे आपण जाऊयात आपल्या पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेऊयात तिथला मूड महाराष्ट्राचा।